तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो मी आहे आजनसरा येथे संत भोजाजी महाराज यांच्यामुळे प्रसिद्ध असलेलं हे आजनसरा। मी काही वर्षापूर्वी मित्रांनो या ठिकाणी आलो होतो। आपण पाहिला असेल माझ्या चॅनलवर आजनसराचा यापूर्वी व्हिडिओ, त्यामध्ये काही माहिती अपूर्ण असेल कदाचित, त्यावेळेस मला एवढी माहिती नव्हती या ठिकाणाची। तर आजच्या या व्हिडिओमध्ये ती माहिती मी पूर्ण करणार आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला मित्रांनो आपण जाऊया मंदिरामध्ये आणि घेऊया भोजाजी महाराजांचं दर्शन। तर मित्रांनो हे मंदिर आजनसराचं प्रसिद्ध भोजाजी महाराजांचं मंदिर, हा सभामंडप। या ठिकाणी बरेच भाविक आपल्याला बसलेले दिसत असतील आणि पुढे जाऊया आपण मंदिरामध्ये। ही महाराजांची समाधी आहे। महाराज 1800च्या शतकामधले आहे आणि 1800 शतकामधली तेव्हापासून ही समाधी आहे। ह्या समाधीवरती एवढं महत्त्व आहे ह्या समाधीचं की ह्या समाधीवरती कोणीही नतमस्तक होऊन आपली जे मनोकामना बोलते ते पूर्ण होतात। आणि मनोकामना पूर्ण झाल्यानंतर महाराजांना पुरणपोळीचा प्रसाद आणतात लोक, प्रसाद चढवतात पुरणपोळीचा। कोणतीही म्हणा, नोकरीची मनोकामना, आपले मुलं बाळ नसणं ते मनोकामना, कोड कुष्ठरोग असे सगळे गोष्टी लोक सगळे येतात महाराजांच्या समाधीला नतमस्तक होतात आणि सगळ्यांना महाराज आशीर्वाद देऊन दुरुस्त करून सगळ्यांची मनोकामना पूर्ण करतात। अशी अगोदरपासून महाराज बंडी बैलांनी स्वयंपाक येत होते इथे, तेव्हापासून महाराजांची चरित्र आहे। आता तर खूप पुष्कळ सालं बनलं आहे, इथं प्रसादालय बनलं आहे, इथे सगळी राहायची व्यवस्था झाली आहे, इथे भक्तनिवासच्या रूमा झालेल्या आहे। म्हणजे अजून पाहिजे आम्हाला, अजून होणारच आहे समोर। आणि प्रसादालय खुल्लं आहे आता, म्हणजे कोणा भाविकांचे स्वयंपाक नसले त्यांना प्रसाद घेता येते इथला, असं पण आहे। पुरण मशीन झाली आहे, अगोदर पाट्यावर पुरण वाटत होते लोक, आता सुविधा झाली आहे, मशीन झाली आहे पुरणाच्या। इथे बुधवार आणि रविवार लाखोच्या वर संख्येने लोक असतात पूर्ण। इथे दर्शनाला जागा नसते, इथे उभं राहायला जागा नसते, खूप दर्शन कठीण परिस्थितीतून घेत जावं लागते लोकांना, रिंग लागलेली असते पूर्ण। हो दादा, आणि हे समाधीचं एवढं महत्त्व आहे की या समाधीचं तीर्थ घेतल्याने, तीर्थ लावल्याने समजा कोड कुष्ठरोग असे दुरुस्त होतात इथे महाराजांच्या समाधीच्या तीर्थांनी। आता व्यवस्था झालेली आहे तीर्थाची, तीर्थ वाटप होते बॉटलमध्ये सगळ्या गोष्टी। अगोदर समाधीचं पाणी घेऊन तीर्थ घेत होते लोक। आता आम्ही तुम्हाला बॉटलमध्ये तीर्थ भरून देतो व्यवस्थित। सकाळच्या आंघोळीचं अभिषेकाचं तीर्थ असते आमच्याकडे आणि दिवसभर आम्ही ते वाटतो पण तिथे चम्मच तीर्थकर। आणि जे लोक आता समजा 5 बुधवार करणारे आहे ते सकाळी 5 वाजता आंघोळ करून इथे आपले तीर्थ घेतात, तीर्थ लावतात अंगाला आणि घरी पण नेतात बॉटल। असं 1.25 महिना केल्यानंतर त्यांचं जे कोड आहे रोग आहे ते दुरुस्त होतात। महाराजांचा 1.25 महिना श्रद्धेने करावं लागते, श्रद्धापूर्वक। आणि 2002 मध्ये मूर्तीची स्थापना झाली आहे महाराजांच्या नंतर, आणि तेव्हापासून तर खूप सारं मंदिर वाढलेलं आहे, खूप सारी पब्लिक येतात, सगळं होतं। मंदिराच्या अगदी शेजारी असे हे दुकान आहेत, पूजा साहित्याचे दुकानं बघू शकता आपण। या बाजूला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आणि जेव्हा खूप जास्त गर्दी असते तर आपण बघू शकता तिकडे रांगेची व्यवस्था केलेली आहे, दर्शन बारी ज्याला आपण म्हणतो। बघा अशा प्रकारचे बॅरिकेडिंग केलेलं आहे, जेणेकरून खूप गर्दी जरी असेल तर प्रॉपरली कंट्रोल करता येईल। तर मित्रांनो भोजाजी महाराजाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर माझी भेट तेथील जे सेवक आहेत श्री कोसुरकर यांच्याशी झाली। त्यांनी मला या मंदिराविषयीची बरीच माहिती सांगितली, या ठिकाणाविषयीची माहिती सांगितली, आणि हे जे आहे ही शाल जी आहे ती भेट त्यांनी मला दिली। अतिशय मौल्यवान अशी ही भेट, मी या शालीचा अतिशय आदरपूर्वक स्वीकार केला आणि माझ्यासाठी खूप सौभाग्य आहे की मला ही भोजाजी महाराजांची जी शाल आहे ती मला आज प्राप्त झालेली आहे।
मित्रांनो, हे आहे पुरणाचं मशीन. अजूनसरा येथे संस्थांच्या मार्फत लावण्यात आलेले हे मशीन्स आहेत. इथे खूप मोठ्या प्रमाणात मशीन्स आहेत. इथे भरपूर मशीन्स आहेत आणि 10 रुपये प्रति किलो याप्रमाणे यांचा दर आहे पुरण बारीक करण्याचा. आणि खूप लवकर जलद गतीने या ठिकाणी पुरण बारीक केल्या जाते. आपण बघू शकता किती फास्ट ते निघत आहे पुरण बाहेर. तर मित्रांनो बघा, हे शेड आहेत ज्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आणि त्याच्या पाठीमागेच्या बाजूला स्वयंपाकाची व्यवस्था अशी जागा आहे. त्या ठिकाणी असे नळ दिलेले आहेत बघा, भांडी धुणे, हात धुणे यासाठी ही पाण्याची व्यवस्था आणि आतमध्ये जेवणाची व्यवस्था. चला आपण आतमध्ये सुद्धा बघूया. तर बघा, हे आहे शेड आणि शेडमध्ये असे वेगवेगळ्या ग्रुपचे स्वयंपाक सुरू आहे. या ठिकाणी हीच प्रथा आहे की स्वयंपाक केला जातो, आमंत्रित केला जाते आपापल्या ऐपतीनुसार. कोणी 100 लोकांना, 200 लोकांना, 300 लोकांना असं आमंत्रण दिलं जाते आणि त्याप्रमाणे हे स्लॉट बुक केल्या जातात. तर 200 रुपये प्रति स्लॉट असा इथे मिळतो आपल्याला भाड्याने. याचे 2 खांब दिसतात, यामध्ये एक जागा म्हटलं म्हणजे 200 रुपये. आणि जर 2 प्लॉट घेतले आपण तर 400 रुपये. तर अशा प्रकारे हे बुकिंग याच ठिकाणी आपल्याला येऊन करावं लागते. आपल्याला असं ऑनलाईन वगैरे सुविधा नाही. आपल्याला या ठिकाणी येऊन हे बुकिंग करावं लागते. आणि जनरली रविवारी आणि बुधवारी खूप गर्दी असते. तर तुम्ही 1 महिन्याच्या आधी येऊन जर बुकिंग केलं तर तुम्हाला रविवार किंवा बुधवार मिळण्याची शक्यता असते. तुम्ही जर एक 8 दिवस 10 दिवस आधी येऊन पाहिलं तर मिळणार नाही. इतर दिवशी मात्र तुम्हाला स्लॉट केव्हाही मिळू शकतात. हा काउंटर आहे ज्या ठिकाणी मी जेवण करायला आलो होतो. हा स्पेशल आयटम प्रसाद, पुरणाच्या पोळ्या, एक तूप, इकडे कढी, ही आलू वांग्याची भाजी, चपाती, डाळ आणि भात. तर असा हा मेनू होता आजचा. आणि आमचे ही पाहुणे मंडळी, त्यांच्यासोबत यांना इथे आमंत्रित केलं होतं. हे पाहुणे हे बघा. तर आजनसरा इथून सुटणाऱ्या बसेसबाबतची माहिती या ठिकाणी आहे बघा, किती वाजताची बस आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी प्रसादालय देखील आहे. म्हणजे ज्या लोकांना इथे जेवणाचं निमंत्रण नाही, म्हणजे जेवणाची सोय या ठिकाणी नाही, त्यांच्यासाठी इथे एक प्रसादालय आहे. नाम मात्र 50 रुपयाच्या शुल्कामध्ये आपल्याला तिथे पुरणपोळीचा प्रसाद मिळतो. बाकी जेवण पण असते त्यासोबत. पोटभर जेवण म्हणता येईल 50 रुपयामध्ये इथे उपलब्ध आहे प्रसादालयामध्ये. हे जे माझ्या पाठीमागची जी इमारत दिसत आहे ते प्रसादालयच आहे. तर चला मित्रांनो, आपण बघूया प्रसादालय कसं आहे. प्रसादालय काय मिळते या ठिकाणी आपल्याला प्रसादामध्ये ते पण बघूया. मित्रांनो, ही आहे भव्य इमारत प्रसादालयाची. आजनसऱ्याचं हे प्रसादालय आहे. चला बघूया आपण या प्रसादालयामध्ये काय आहे. मित्रांनो, आपण आलो आहे प्रसादालयामध्ये. बघा, हा मोठा हॉल बघा मित्रांनो. प्रसादालयामधला हा देखावा. या ठिकाणी भाविक बसलेले आहेत आणि फक्त 50 रुपयामध्ये आपल्याला इथे पोटभर जेवण मिळते. तर ह्या काही सूचना या ठिकाणी लावलेल्या बघा. ताट आपल्याला घेऊन जावं लागते जेवण झाल्यानंतर. तर बघा, अशा प्रकारे अगदी आग्रहानं या ठिकाणी वाढल्या जाते. हे बघा. मी प्रमोद वैद्य, श्री संत भोजाजी महाराज देवस्थान आजनसरा द्वारा संचालित प्रसादालयाचा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. इथे दर्शनासाठी दूरदूरून भाविक भक्त येतात. त्या भक्तांना प्रसादाचा लाभ मिळावा या अनुषंगाने हे प्रसादालय उभं झालं आणि खूप दूरदूरून भक्त येतात. इथे मुख्य म्हणजे पुरणपोळीचा प्रसाद मुख्य प्रसाद आहे. दर दिवशी या प्रसादालयामध्ये 300-400 लोक प्रसादाचा लाभ घेतात आणि रविवार आणि बुधवार 2 दिवस जवळपास 1000 लोक कमीत कमी इथे प्रसादाचा लाभ घेतात. तर बघा मित्रांनो, या बाजूला पार्किंग. गाड्या बघा तुम्ही किती आलेल्या आहेत या ठिकाणी. तर या गाड्यांच्या संख्येवरून आपल्या लक्षात येईल की किती गर्दी असते या ठिकाणी. तसं बुधवारी खूप जास्त प्रमाणात गर्दी असते म्हणतात या ठिकाणी, बुधवार आणि रविवार. तर चला, आमचं दर्शन झालेलं आहे, त्यानंतर जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघण्याच्या तयारीत आहोत. वर्धा जिल्ह्यातलं हिंगणघाट शहर, या शहरापासून हे ठिकाण 30 किलोमीटर अंतरावर आहे.
हिंगणघाटवरून हैदराबाद हायवेला आपण वडनेरपर्यंत येऊ शकतो आणि त्यानंतर तिथून फाटा आतमध्ये 10 किलोमीटर, म्हणजे हिंगणघाट ते वडनेर 20 किलोमीटर आणि वडनेरपासून आजनसरा हे अंतर 10 किलोमीटर, म्हणजे एकूण 30 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे हिंगणघाटपासून. हिंगणघाटला आपण कोणत्याही मार्गाने येऊ शकतो, रेल्वे आहे, बस आहे. तर मित्रांनो, असं हे आजनसरा अतिशय प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे विदर्भामध्ये. बरेच भाविक या ठिकाणी येत असतात आणि महाराजांच्या आशीर्वादाचा लाभ घेत असतात. आपण पण इथे या, आपल्याला नक्कीच चांगलं वाटेल या ठिकाणी आल्यानंतर. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय भोजाजी महाराज.